अनिल कुमारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप, वसई विरार अनधिकृत बांधकाम प्रकरणात ही कारवाई झाली आहे. वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि नगररचना विभागाचे उपसंचालक निलंबित वाय.एस. रेड्डी तसंच बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता या चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 3 सप्टेंबरपर्यंत ही न्यायालयीन कोठडी असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीने या चौघांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात, बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी, मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती. यामध्ये मूळ गुन्हा जो आहे तो अनधिकृत बांधकामांसंदर्भात आहे. त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत ते बिल्डर आहेत, ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहेत. त्यामध्ये तक्रारदार वसई विरार महानगरपालिका आहे आणि ज्यांची फसवणूक झाली आहे तर ते सामान्य लोक ज्यांनी त्या बिल्डरकडनं फ्लॅट विकत घेतलेले आहेत. आता यामधून गुन्ह्यातून झालेला जो पैसा आहे तो ह्या सामान्य लोकांची ज्यांची फसवणूक झाली त्यांच्या खिशातून बिल्डरांच्या अकाउंटमध्ये किंवा खिशामध्ये चेकने किंवा कॅशने गेलेला आहे.